विजय सोरमारे सर जोडले गेलेले आहेत. सोरमारे सर, आता छगन भुजबळ जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. जवळपास 1 तास छगन भुजबळ जे आहेत ते वेटिंगवर होते. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? कसं आहे, छगन भुजबळ ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे झाले तेव्हापासून छगन भुजबळांची भूमिका बघितली तर खूप अशा संदिग्ध आणि वेगळी दिसते. म्हणजे मी जरा तिकडे काय चाललंय बघून येतो म्हणून शरद पवारांना सांगून गेलेले भुजबळ तिकडे डायरेक्ट शपथविधीला गेले हे आपल्याला माहिती आहे. आणि नंतरच्या घटना म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचं मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात एक राज्यात मंत्री असताना सुद्धा छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आणि त्या आंदोलनाला मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप दिलं. हे सगळ्या गोष्टी घडत असताना मधल्या काळात आपल्याला आठवत असेल की ज्या काही घटना घडल्या किंवा जितेंद्र आव्हाडांचा एका कथित त्या फोटो त्यांच्याकडून अवमान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं अजित पवारांच्या, तर त्यावेळी भुजबळांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की अनादानानं घडलेली घटना होती किंवा अशा काही गोष्टी बघितल्या तर भुजबळ स्पष्ट भूमिका घेत आहेत. आणि आताच्या राजकारणात भुजबळांची फार मोठी कोंडी झालेली आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या की पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा भुजबळांच्या येवल्यामध्ये घेतलेली होती आणि तिथं त्यांनी योग्य तो संदेश दिलेला होता. पण आता भुजबळांच्या लक्षात आलेलं आहे की भुजबळ हे एकटे लढू शकत नाहीत. भुजबळ आतापर्यंत मधल्या काळात लढत होते. सुरुवातीला त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता आणि नंतरच्या काळात भुजबळ यांना शरद पवार यांचा पाठिंबा होता. आणि आताच्या परिस्थितीत शरद पवार यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय त्यांना या कोंडीतून मार्ग काढता येणार नाही अशी एकूण राजकीय परिस्थिती निर्माण झाल्या. किंबहुना भुजबळांच्या पुढच्या वाटचालीसाठी शरद पवार यांच्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही ही त्यांची खात्री पटली असावी आणि त्या संदर्भात मला वाटतं चर्चा करायला भुजबळ गेले असावे. सोरमारे सर, तर्कवितर्क तर अनेक लढवले जात आहेत, मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणजे शरद पवार गटाकडून दावा केला जातोय की अजित पवार गटाचे अनेक नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखिए होता है क्या? तर ही घर वापसीचे संकेत सुद्धा असू शकतात का? आता आपण त्या संदर्भात आता थेट दावा करता येणार नाही. म्हणजे भुजबळ गेलेले आहेत काय, त्यांना एक लक्षात आहे की या परिस्थितीत त्यांना पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मग बाबा आहे तिथं राहून त्यांना ते मार्गदर्शन हवंय की त्यांची परत यायची इच्छा आहे किंवा त्यांची परत यायची इच्छा असली तरी शरद पवार यांची त्या आणि त्या शरद पवार यांच्या पक्षातल्या अन्य नेत्यांची त्यांना परत घेण्याची तयारी आहे का? कारण कसं आहे, नाही म्हटलं तरी भुजबळांच्यामुळे मराठा ओबीसी वाद चिघळलेला आहे. भुजबळांना परत जर शरद पवारांनी घेतलं तर मराठा समाजाचा रोष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर येऊ शकतो. अशाही अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ही घरवापसी संदर्भात आता आपल्याला थेट काय सांगता येणार नाही. सोरमारे सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे पुण्यामध्ये होत्या आणि त्यांची अशी प्रतिक्रिया होती की जर घर वापसी किंवा आणखीन काही मुद्दे असतील तर तो एक व्यक्ती निर्णय घेणार नाही, संघटना निर्णय घेईल. बरोबर आहे. ते म्हणजे संघटना निर्णय घेताना जयंत पाटील असतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळे असतील पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत, शरद पवार आहेत स्वतः अध्यक्ष, हे सगळे एकत्रित निर्णय घेतील. सोरमारे सर, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो.